आतापर्यंत जी काय माहिती आम्ही गोळा केलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांना आम्ही दिली। त्याच्याचबरोबर त्यांच्याकडे सुद्धा खासदार मोठ्या प्रमाणात आहेत पार्लमेंटमध्ये अजितदादांसाठी, आणि हा जो तपास आहे तो योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा एक मराठी माणूस म्हणून आणि एक मराठी पार्टी म्हणून मांडण्यात यावा अशी विनंती केली। त्यांनी सकारात्मक उत्तर त्या गोष्टीसाठी तिथं दिलेलं आहे। व तसंच जे जाधव नावाचे पीएसओ होते अजितदादांबरोबर, त्यांच्या पत्नी या ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करतात कॉन्ट्रॅक्टवर, तर त्यांच्या बाबतीत सुद्धा परमनंट काय आपल्याला करता येईल का अशी सुद्धा विनंती तिथं केलेली आहे। त्याच्याबद्दल सुद्धा ते सकारात्मक आहेत। आणि मग नंतर सुनेत्रा काकी जे आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा भेटलो, त्यांनाही विनंती केली काय आतापर्यंत करतोय, काय माहिती गोळा केली आहे। त्याच्याचबरोबर पार्लमेंटमध्ये असणारे जे विविध पक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा जाऊन मी भेटणार आहे असं त्यांना तिथं सांगितलं। काही दिवसांपूर्वी सीएम साहेबांना भेटलो होतो, उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मी भेटलो होतो, राज ठाकरे साहेबांना सुद्धा तिथं भेटलो, आणि काँग्रेसच्या प्रमुख नेते आणि या देशाचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजी यांनाही पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत जाऊन भेटणार आहे। अरविंद केजरीवाल साहेबांना उद्या दुपारी 1 वाजता हा विषय काय, का महत्वाचा आहे याच्यासाठी